उदगाव येथे बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश। उदगाव तालुका शिरोळ येथे बनावट नोटांच्या रॅकेटचा ड्रेसिंगपूर उपविभागीय पोलिसांनी पर्दाफाश केला आहे। बुधवार दिनांक 29 रोजी मध्यरात्री उदगाव येथील चिंचवड रोड असणाऱ्या जनावरांच्या गोठ्यामध्ये पोलिसांनी 68,400 रुपयांच्या बनावट नोटा हस्तगत केल्या आहेत। या रॅकेटमधील तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। याबाबत ड्रेसिंगपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे। याबाबत अधिक माहिती अशी की बनावट नोटा प्रकरणाची पोलिसांनी पुढील माहिती मिळाल्यानंतर इचलकरंजी व दानोड येथील तरुण यामध्ये सामील असल्याचे समजले। त्यानंतर पोलिसांनी इचलकरंजी येथील एका तरुणाला ताब्यात घेऊन बनावट नोटा छापण्यासाठी वापर करण्यात आलेले प्रिंटर व इतर साहित्य हस्तगत केले आहे। तरुणांच्याकडून बनावट नोटा प्रकरणी चौकशी सुरू असून या बनावट नोटांचे रॅकेट उघडकीस आले आहे। बनावट नोटांचे रॅकेट उघडकीस आल्याने शिरोळ तालुक्यासह खळबळ उडाली आहे। पुढील तपास पोलीस करत असून लवकरच आरोपींची नावे उघडकीस येतील। सायंकाळी जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आम्हाला गोपनीय माहिती त्या ठिकाणी मिळाली होती की एक व्यक्ती जनावरांच्या गोठ्यामध्ये त्या ठिकाणी नोटांची छपाई करून डुप्लिकेट नोटा बनवण्याचं त्या ठिकाणी तो काम करतोय। सदरची माहिती मिळताच आम्ही उपविभागीय पोलीस अधिकारी जयसिंगपूर यांना ती माहिती देऊन तत्काळ कारवाई करण्याकरता एक पथक त्या ठिकाणी त्यांनी स्थापन केलं आणि त्या पथकानं कारवाई करून जवळजवळ 68,000 रुपयांच्या 100 रुपयांच्या नोटा जप्त केलेल्या आहेत। त्या नोटा बनवण्याचं मशीन ते प्रिंटिंग मशीन जे होतं ते देखील आरोपींच्या ताब्यातून नोटा आणि कटिंग करणं व काही कागद अशा पद्धतीनं साहित्य जप्त केलेलं आहे आणि 3 आरोपी त्या ठिकाणी या गुन्ह्यामध्ये आम्हाला मिळून आलेले आहेत। तिन्ही आरोपींकडं त्या ठिकाणी कसून चौकशी सुरू आहे। पूर्वी त्यांनी काय आणखी अशा पद्धतीनं नोटांची छपाई केली असल्यास किंवा इतर काय आणखी त्यांचे साथीदार असतील तर त्या दृष्टीने देखील यामध्ये तपास सुरू आहे।